26 मार्च रोजी आहे रामनवमी आणि यंदा रामनवमी सर्वात सिद्धी योगात आणि रवी योगाच्या अद्भुत संगमासह येत आहे. एवढेच नाही तर गुरुवारचा योग सुद्धा जुळून आलाय. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा हे तीन शक्तिशाली योग एकत्र येतात तेव्हा केलेले कोणतेही शुभकार्य, पूजा किंवा संकल्प हा अक्षय फळ देणारा ठरू शकतो. जणू साक्षात सूर्यनारायण आपल्या कुलभूषणाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. एवढेच नाही तर भगवान श्रीहरी विष्णूची कृपा मिळवण्यासाठी आणि प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूपच प्रभावी मानला जातोय. अडकलेली कामं मार्गी लावण्यासाठी, नवीन कार्याचा श्रीगणेशा करण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्यासाठी हा दिवस सिद्ध मुहूर्त ठरणार असल्याचेही सांगितलं जातंय. चला तर मग रामनवमीची संपूर्ण माहिती योग्य शुभ मुहूर्तासह जाणून घेऊया. सोबतच ह्या दुर्मिळ योगायोगाचा लाभ आपल्याला आपल्या आयुष्यात कसा करून घेता येऊ शकतो हेही बघूया. तर पंचांगानुसार रामनवमी गुरुवारी 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. स्मार्त पंचांगानुसार मुख्य उत्सव हा 26 मार्च रोजी आहे. मात्र वैष्णव भक्त 27 मार्च रोजी रामनवमी साजरी करू शकतात. कारण रामनवमीची तिथी सुरू होत आहे 26 मार्चला सकाळी 11:48 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 27 मार्च रोजी सकाळी 10:06. त्यामुळे मध्याह्न मुहूर्त सर्वात शुभ मुहूर्त आणि राम जन्मोत्सवासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त 26 मार्च 2026 रोजी असणार आहे सकाळी 11:31 पासून ते दुपारी 1:58 पर्यंत. तब्बल 2 तास आणि 27 मिनिटांचा कालावधी हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातोय. सोबतच मध्यम मुहूर्त म्हणजे प्रभू श्रीरामांच्या जन्माचा क्षण दुपारी 12:44 साजरा करण्यात येणार आहे. मुंबई महाराष्ट्रासाठी ठीक पंचांगानुसार ही अचूक वेळ असणार आहे. या काळात राम जन्मोत्सव, पूजा आणि जप केले जाऊ शकतात. या काळात केलेली पूजा ही दुप्पट फळ देणारी मानली गेली. सोबतच आपण राम जन्मोत्सवाच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, घरात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून दाराला तोरण लावावे, पूर्वेकडे तोंड करून बसावं, उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा, मी माझ्या ह्या हेतूसाठी राम जन्मोत्सवाचं व्रत मी करीत आहे किंवा रामनवमीचं हे व्रत मी करतो आहे असं म्हणत संकल्प करून कलश स्थापना आणि अभिषेक करावा. प्रभू श्रीरामांची मूर्ती घ्यावी, त्याच समोर कलश ठेवावा. पंचामृताने प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक करावा. आपल्याकडे रामांची मूर्ती नसेल तर बाळ श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक घालू शकता. त्यानंतर तुळशीपत्र, चंदन लावून वस्त्र आणि फुले अर्पण करून पंचोपचारे किंवा षोडोपचारे पूजा करावी. पूजा झाल्यानंतर आपण ओम श्री रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असेल तर रामरक्षा स्तोत्र किंवा रामचरित्रमानस बालकांड वाचावे. किमान आपण 11 वेळा हे वाचन करू शकता. मध्याह्न मुहूर्तात म्हणजे प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी सकाळी 11:51 पासून ते दुपारी 1:58 दरम्यान आपण शंख वाजून प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष करू शकता. रामांची मूर्ती पाळण्यात ठेवून आपण ह्यावेळी राम जन्मोत्सव सुद्धा साजरा करू शकतो. राम जन्मोत्सवाचा विधी पार पडला की कापूर किंवा तुपाचा दिवा लावून प्रभू श्रीरामचंद्रांची आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद वाटप करावा. हा विधी आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. ते म्हणजे दिवसभर राम राम किंवा ओम श्री रामाय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे सर्व संकट दूर होतात. सकाळी आणि संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचे पठण करू शकता. यामुळे रोग, भय, शत्रू नष्ट होतात. या दिवशी दान केल्याने पुत्रप्राप्ती होते आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मिळतात.
एवढेच नाही तर आपण शुभ मुहूर्तात किंवा जन्ममुहूर्तात प्रभू श्रीरामांचा पाळणा हलवल्यास संतान सुख मिळते असंही सांगितलं जातं. या दिवशी बालकांड ऐकल्याने मन शांत होतं आणि आयुष्यात यश येतं. त्याचबरोबर अनेक जण ह्या दिवशी निर्जला व्रतही करतात. रामरक्षा स्तोत्राचे पठण करतात. आपण सुद्धा ह्या दिवशी संतान प्राप्तीसाठी निर्जला व्रत करू शकता आणि 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. धनवृद्धीसाठीही काही उपाय आहेत. ते म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांना चंदन आणि पिवळी फुलं अर्पण करावी आणि ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घराची भरभराट होते असंही सांगितलं जातं. त्याचबरोबर आरोग्यासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुळशीपत्रासह प्रभू श्रीरामचंद्रांच्या 1008 नावाचा नामजप करावा. एवढंच नाही तर या दिवशी हनुमान चालिसाचंही पठण करून सोबतच रामरक्षा स्तोत्राचं पठण करून आपण शत्रुनाशासाठी हा उपाय करू शकता. मात्र ह्या दिवशी हे व्रत करणाऱ्यांनी किंवा कोणत्याही रामनवमीच्या दिवशी भांडण करणं टाळावं, खोटं बोलणं टाळावं, दान करावं आणि प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे. यामुळे आपल्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर रामनवमीचा उपवास अनेक जण करतात. हा उपाय किंवा हे व्रत केवळ शरीरशुद्धीसाठी नाही तर मनशुद्धीसाठी सुद्धा केलं जातं. आपणही आपल्या शक्तीनुसार निर्जलात किंवा फलाहारी उपवास या दिवशी करू शकता. आता ह्या उपवासात काय खावे आणि काय टाळावे तर साबुदाणा, वरईचा भात, बटाटे, फळे आणि दूध आपण हे खाऊ शकता. मात्र ह्या दिवशी मीठ असलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये. धान्य, कांदा, लसूण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवशी क्रोध करणं टाळावं. असं म्हणतात की अन्नापेक्षा आपल्या शब्दाचा गोडवा असणं हे प्रभू श्रीरामांना अधिक प्रिय आहे. त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे अगदी घरच्या घरी आपण पूजा करू शकता. आपल्या घरी प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करू शकता. या दिवशी अगदी काहीही जमले नाही तरी आपण ह्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठण 11 वेळा आवर्जून करावं. यामुळे संपूर्ण व्रताचं फळ मिळतं असंही सांगितलं जातं. याचबरोबर आणखीन एक पुण्यदायी काम करावं, ते म्हणजे गरजूंना अन्नदान करावं. या सेवेमुळे सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात असं सांगितलं जातं. मग अशा प्रकारे आपणही प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करू शकता. 26 मार्च रोजी गुरुवारी रामनवमी असल्यामुळे सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योगाच्या सोबतच गुरुवारचा अद्भुत सहयोगामुळे जुळून आलेल्या ह्या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा संकल्प आवर्जून करावा आणि अक्षय पुण्याचं फळ मिळवावं असं सांगितलं जातंय. रामनवमी विशेष ही संपूर्ण माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी खात्री आहे. तुम्ही रामनवमी किंवा प्रभू श्रीराम जन्माचा जन्मोत्सव कशा प्रकारे साजरा करता कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या सण, उत्सव, उपासना, पूजा, विधी या संबंधित आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.